मंगलाचरण. चिदानन्दैकरूपाय जिनाय परमात्मने परमात्मप्रकाशाय नित्यं सिद्धात्मने नमः. गाथा नंबर 43. गाथा पाठ. भावाभावी संयुवो भावाभावि जोजी देही जी दिट्टौ जिनवरहिं मुनिपरमपुसोजी उत्पादव्ययते सहित जो उत्पादव्ययते रहित भी है देह में देखा जिन्होंने मान परमात्मा वही. आचार्य योगेंद्र देव विरचित परमात्मा प्रकाश ग्रंथ. आचार्य योगेंद्र देवाने मागटल्या गाथेमध्ये आत्मा देहामध्ये राहत असताना सुद्धा जे हरिहराधिक आहेत त्यांनी त्याच भावात मोक्षाला जाण्यायोग्य असा पुरुषार्थ केला नाही. स्वतःच्या आत्म्यामध्ये स्थित राहिले नाही, म्हणून त्या भावात त्यांना मोक्ष झाला नाही. आणि पूर्वभावामध्ये निदान बांधले असल्यामुळे तिथे कर्ता आणि हर्ताच्या भावामुळे ते संसारात परिभ्रमण करत आहेत. मग असं असताना सुद्धा त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांचा कारण परमात्मा प्रत्यक्षच आहे. तसा तुमच्या प्रत्येकाच्या देहरूपी देहालयामध्ये आपला आपला स्वतःचा आत्मा तोच आपल्याला ध्यानासाठी उपयोगी आहे. त्याचं चिंतन मनन ध्यान केल्याने पर्यायामध्ये सम्यक्त्वाची प्राप्ती होते. हे मागटल्या 42 गाथेत सांगितल्यानंतर आता 43 गाथा सांगतात. आगे यद्यपि पर्यार्थिक नैकी अपेक्षा से उत्पाद वे सहित है, तो भी द्रव्यार्थिक नैकी अपेक्षा उत्पाद वे रहित है. सदा ध्रुव अविनाशी ही है. वही परमात्मा निर्विकल्प समाधि के बल से तीर्थंकरों ने देह में भी देख लिया है, ऐसा कहते हैं. मग आचार्य सांगतात, जे जे द्रव्य आहे त्याच्या द्रव्याचे लक्षण उमास्वामी आचार्याने 3 प्रकारे केलेलं आहे. एक सद्द्रव्य लक्षण. मग सद्द्रव्य लक्षण केल्यानंतर ते लक्षण साही द्रव्यामध्ये सत हे लक्षण आहे, म्हणून याला काय म्हणतात, उमास्वामीच्या अपेक्षेने संग्रह नय आहे. संग्रह नयाने जीव, पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश आणि काल हे सत आहे. यालाच म्हणायचं दुसऱ्या अपेक्षेने निश्चय नयाने सत हे द्रव्याचं लक्षण आहे. पण त्यामधून एक द्रव्य स्वतंत्र वेगळे काढले तर जीवाचं लक्षण झालं त्या ठिकाणी सत. त्याला म्हणणार व्यवहार नाही. आणि सर्व द्रव्याचं लक्षण सत आहे तर त्याला दुसऱ्या अपेक्षेने संग्रह नाही. आणि त्या संग्रहण्याचे 2 भेद आहेत, शुद्ध संग्रहणय आणि अशुद्ध संग्रहणय. मग शुद्ध संग्रहणयामध्ये सगळे जीव सत्रूपाने घेतले, भेद केला नाही सामान्य. आणि अशुद्ध संग्रहणयामध्ये 4 गतीमधील कोणतेही एक गतीला वेगळं केलं तर तो अशुद्ध संग्रहणय म्हटला जातो. त्याचं दुसरं नाव आहे परसंग्रह आणि अपरसंग्रह. जिथे भेद नाही आणि जिथे भेद आहे त्याचा पर आणि अपर संग्रह केला.
मग सद्द्रव्य एवढंच एक लक्षण आहे का द्रव्याचं? अशी शंकाकाराने शंका मांडली. मग तिथे आचार्य सांगितलं की दुसरं लक्षण काय केलं? गुण पर्याय व द्रव्य. मग जे द्रव्य आहे त्या द्रव्याचं लक्षण सत असताना सुद्धा गुण पर्याय व द्रव्य किंवा उत्पाद वे द्रव्योत्तम सत. मग अशा प्रकारे द्रव्याचे 3 प्रकारे लक्षण केले. आणि आपण प्रवचन 4मध्ये परवा 33 गाथेमध्ये एक विशेष पाहिलं होतं. त्रिकालवर्ती पर्यायाच्या समूहाला द्रव्य म्हणतात. भूतकाळातल्या अनंत पर्याय, वर्तमानातली एक पर्याय आणि भविष्यातल्या अनंत पर्याय अशा त्रिकालवर्ती अनंत पर्यायाच्या समूहाला द्रव्य म्हणतात. म्हणजे अशा 4 प्रकारे द्रव्याची व्याख्या केली जाते. कुंदकुंदाने प्रवचन 4मध्ये द्रव्याची व्याख्या तद्भाव आणि अतद्भाव. जे द्रव्य आहे त्याच द्रव्याचे त्यांचे गुण आहेत म्हणून तद्भाव आहे. त्याच्या द्रव्याची पर्याय त्याच द्रव्याची आहे म्हणून तद्भाव आहे. द्रव्य म्हणजे गुण नाही, द्रव्य म्हणजे पर्याय नाही. गुण म्हणजे द्रव्य नाही, गुण म्हणजे पर्याय नाही. पर्याय म्हणजे गुण आणि द्रव्य नाही. अशा अपेक्षेने भेद केला तर अतद्भाव आहे. म्हणजे द्रव्याचं लक्षण तद्भाव अतद्भाव आहे. कधी जीवाचं लक्षण करताना दर्शन आणि ज्ञान, जाणणे आणि पाहणे मात्र हे द्रव्याचं सामान्य लक्षण केलं. माझ्या प्रत्येक द्रव्याचं लक्षण करताना सामान्य आणि विशेष 2 प्रकारे. म्हणजे झाले की पर्यार्थी ज्ञानाच्या अपेक्षेने उत्पाद वेळणे सहित आहे. आपण घरी होतो तर मंदिरमध्ये स्वाध्याय करत आहोत, तर मंदिरमध्ये स्वाध्याय करण्याच्या परिणामाचा उत्पाद झाला आणि घरी असणाऱ्या पर्यायाचा वेळ झाला. जे पर्यार्थी ज्ञानाने आपण अनित्य आहोत आणि द्रव्यार्थी ज्ञानाने जो घरी जीव होता तोच जीव आता मंदिरमध्ये आहे आणि जो आता मंदिरमध्ये आहे तोच नंतर काय करणार आहे? घरी जाणार आहे. मग जीवाच्या अपेक्षेने, द्रव्यार्थी ज्ञानाच्या अपेक्षेने तोच तो जीव आहे, नित्य आहे. द्रव्यार्थी ज्ञानाने द्रव्य नित्य आहे आणि पर्यार्थी ज्ञानाच्या अपेक्षेने पर्याय अनित्य आहे. असं नित्य आणि अनित्य दोन्ही परस्पर विरोधी धर्म एकाच वेळेला वस्तूमध्ये युगपत प्रगट असणे, सिद्ध होणे, त्याला अनेकांतात्मक वस्तू म्हटली जाते. आपण जातं दळत असतो पूर्वीचं, तर वरची पाळी फिरते आणि खालची पाळी स्थिर असते. एक स्थिर आहे आणि एक फिरणारी आहे, परस्पर विरोधी आहे. तरीसुद्धा त्या ठिकाणचं धान्य पिसून त्याचं त्या ठिकाणी पीठ होतं. मग तसं आचरण या ठिकाणी उत्पादवे असताना सुद्धा द्रव्यार्थी ज्ञानाने जीव तोच आहे. सिंहाच्या पर्यायामध्ये, मारीचीच्या अवस्थेमध्ये आणि पुढे महावीर झाले, भिल्ल अवस्था आदी अनेक आहेत. मग पर्यार्थी ज्ञानाच्या अपेक्षेने 10 भवाच्या अपेक्षेने पाहिलं तर प्रत्येक भव स्वतंत्र वेगळा वेगळा आहे. आणि असं असताना सुद्धा तोच जीव मारीची पर्यायापासून आज सिद्ध झाले, तर तोच तो एक महावीराचा जीव आहे. तो द्रव्यार्थी ज्ञानाने आहे. जे प्रत्येक वस्तूमध्ये 2 धर्म
अनादि अनिधन असतात. या विश्वामध्ये अशी एकही वस्तू नाही की ज्याच्यामध्ये परस्पर विरोधी दोन धर्म नाही. तर आपण शर्ट परिधान केला, शर्टाच्या अपेक्षेने एक आहे, पण हा शर्ट समोरली बाजू आणि मागतली बाजू वेगळी आहे. मग समोरल्या बाजूनं उलटं शर्ट घालायला गेलो तर नाही. मग याचा अर्थ काय झाला? पण मागतली बाजू आणि पुढची बाजू हे दोन बाजू प्रत्येक वस्तूमध्ये असतात. एक 10 रुपये 5 रुपयाची गिन्नी घ्या, तिथेही दोन बाजू आहेत. मग बाजू दोन असली म्हणून 10 रुपयाची गिन्नी एकच आहे, ती दोन नाही. मग तसं इथे आचरणे द्रव्यार्थी ज्ञानी आत्मा उत्पादकाने रहित आहे, ध्रुव आहे, अविनाशी आहे. आणि तो केव्हा आहे? आत्ता आपल्यापाशी द्रव्यार्थी ज्ञाने आपला आत्मा ध्रुव नित्य आहे आणि तो कारण परमात्मा शुद्धच आहे. मग अशा आत्म्याला निर्विकल्प समाधीच्या द्वारे जे स्वतःच्या शुद्ध आत्म्यामध्ये दर्शन, ज्ञान, चारित्र्य, सुख, वीर्य आदी भेद न करता एक चैतन्य मात्र, ज्ञाता द्रष्टा मात्र रूपाने त्याला जाणणं, त्याला म्हणतात निर्विकल्प समाधीच्या द्वारे. पण तीर्थंकर देवसुद्धा देहामध्ये आत्मा असताना सुद्धा स्वतःच्या परमात्म्याला त्यांनी काय केलेलं आहे? पाहिलं आणि जाणलेलं आहे. असं नाही सिद्ध भगवान झाले, त्यांना शरीर नाही. मग सिद्ध भगवान झाल्यानंतर आत्मा आपल्याला द्रव्यार्थी ज्ञाने जाणवीत येईल आणि शरीर असताना आत्मा शरीरसहित जाणवीत येईल. फक्त आत्मा जाणवीत येणार नाही असं नाही. म्हणजे त्यांनी आपणाला अनंत परमात्मासुद्धा किंवा 14व्या गुणस्थानाच्या अंत समयापर्यंत शरीर असणार आहे. आणि 4थं शुक्ल ध्यान झाल्यानंतर विप्रत क्रिया निर्वर्तनी नावाचं 4थं शुक्ल ध्यान झाले. त्याच वेळेला 4 आघाती कर्माचा नाश होतो. त्याच वेळेला आत्मा एक समयामध्ये 7 राजू गमन करून सिद्धालयामध्ये स्थित राहतो. मग तेव्हा तिथे आत्मा देहापासून वेगळा जाणवीत येतो असं नाही. जे अनंत भगवंतांना शरीर आहे, अनुपचरित अर्थभूत व्यारण्याने शरीर आहे. अनुपचरित अर्थभूत व्यारण्याने 4 आघाती कर्म आहेत. उपचरित अर्थभूत व्यारण्याने समोशरण आहे. उपचरित अर्थभूत व्यारण्याने समोशरणमध्ये 12 सभेमध्ये 4 प्रकारचे देव, भवनवासी, अंतरवासी, ज्योतिषवासी, कल्पवासी यांच्या 4 प्रकारच्या देवी, 4 आणि 4 8 सभा. मुनी, आरिका 2 10 झाले. मनुष्य आणि तिर्यंच हे सर्व अरहंताच्या समोशनमध्ये एवढे सगळे आहेत. जे अनंत भवन केवळ ज्ञान झालं त्यांच्या खाली सुवर्णाचं कमळाचं आसन पण आहे आणि डोक्यावरती 3 छत्र आहेत. जी एवढं अनंतांना सुद्धा बहिरंगातली विभूती आहे आणि शरीर पण आहे. मग असं असताना सुद्धा ते अरहंत परमात्मा आपल्या केवल ज्ञान पर्यायाच्या द्वारे आपल्या स्वतःच्या कारण परमात्म्याचं ध्यान करतात, विचार करतात.
मग तीर्थंकरांना आपल्या स्वतःच्या आत्म्याचं ध्यान करण्यासाठी शरीराला तोडाफोडा लागलं नाही. जे बहिरंगामध्ये 12 सभेमध्ये बसलेले लोक आहेत त्यांच्यापासून उपयोग हटवा लागला नाही. सुवर्णाचं कमळावरती 3 छत्र आहेत, यांना वेगळं करावं लागलं नाही. म्हणजे स्वतःच्या आत्मा शरीरामध्ये असताना सुद्धा ते तीर्थंकर आपल्या ज्ञानाच्याद्वारे, आपल्या केवळ ज्ञान पर्यायाच्याद्वारे केवळ ज्ञानरूप कारण परमात्म्याला जाणू शकतात. जे आचार्यांनी आपल्याला दृष्टांत तीर्थंकराचा दिलेला आहे, सिद्ध भगवंताचा दृष्टांत दिला नाही. कारण सिद्ध भगवान आपल्याला दिसतात का? नाही. आणि समोषणमध्ये आपल्याला अरहंत परमात्मा त्या ठिकाणी दिसतात. मग अरहंत परमात्मा दिसत असताना समोषणमध्ये अरहंत भगवंताचे अनंत चतुष्टय आपल्याला दिसतात का? अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सुख दिसत नाही. तिथे सुद्धा त्यांचं परम अवतारिक शरीरच दिसतं. मग तरी सुद्धा ते तीर्थंकर शिरामध्ये आत्मा असताना त्या स्वतःच्या शुद्ध आत्म्याचं ध्यान करतात, त्याला जाणतात आणि पाहतात. मग त्यांना होऊ शकतं. तर तुम्हीही शरीर असताना, कर्म न कर्म असताना सुद्धा तुम्हीही तुमच्या स्वतःच्या शुद्ध आत्म्याच्या ज्ञानाच्या द्वारे विचार करून सम्यदृष्टी होऊ शकता. हे आचार्य या ठिकाणी सांगत. दोहा अर्थ, जो उत्पाद व्यय से सहित भी है और उत्पाद व्यय से रहित भी है. पर्यार्थिक ज्ञानाने उत्पाद व्यय होतो आणि द्रव्यार्थिक ज्ञानाने तो द्रव्य नित्य आहे. जिस जिनोरों ने देह में भी देखा है उसे तुम परमात्मा मानो. जे अरहंत भगवान त्यांच्या शरीरामध्ये जो कारण परमात्मा आहे त्याला ते जाणतात. म्हणून ते काय करतात? कुणाला जाणतात? कारण परमात्म्याला जाणतात. म्हणून नियमसारमध्ये 159 गाथेमध्ये कुंद भगवंतांनी त्या ठिकाणी सांगितलं, केवली भगवान सर्व द्रव्य सर्वगुण पर्यायाला जाणतात. म्हणून कसे आहे? व्यवहाराने सर्वज्ञ आहेत. आणि असं असताना सुद्धा ते केवली भगवान आपल्या स्वतःच्या आत्म्याला जाणतात, पाहतात. म्हणून आत्मज्ञ आहे. निश्चयाने सर्वज्ञ आहे, व्यवहाराने सर्वज्ञ आहे आणि निश्चयाने आत्मज्ञ आहे. मग त्याची टीका लिहिताना पद्मप्रभू मलधारी देव त्या ठिकाणी टीका करताना सांगतात, स्वयं कार्य परमात्मा अपि कारण परमात्मानं जानाति पश्यति च. मग परमात्मा 2 प्रकारचा, एक कारण परमात्मा आणि एक कार्य परमात्मा. कार्य परमात्मा 13व्या 14व्या गुणस्थानवरती अरहंत सकल परमात्मा, सिद्ध निकल परमात्मा. मग ते कार्य परमात्मा रूपाने पण शुद्ध आहे आणि कारण परमात्मा रूपाने सुद्धा शुद्ध आहेत. आणि बाकी संसारामधले सगळे जीव निगोदापासून सिद्धापर्यंत सगळ्या जीवाचा कारण परमात्मा द्रव्य दृष्टीने शुद्धच आहे.
आणि तो हमेशा शुद्ध प्रगट असतो. त्याला अप्रगट करायचं नाही. मग तसं आपल्यापाशी सुद्धा अशुद्ध निश्चयनयाने आपला आत्मा शुद्ध स्वरूपीच आहे. पाऊस पडलेला आहे. जास्त पाऊस झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी नळाला पाणी गढूळ आलेलं आहे. मग पाणी गढूळ आलेलं आहे का नाही? आहे. मग पाणी गढूळ आहे का नाही? पाण्याचा स्वभाव शुद्ध आहे. पण त्या पाण्याला तुम्ही मातीच्या संयोगात पाहता तेव्हा त्या पाण्याला अशुद्ध म्हणण्यात आलं. जर पाणी मुळात जर अशुद्ध असलं असतं कारण रूपाने, तर ते गढूळ आलेलं पाणी तुम्ही 2-3 तास पात्र तसंच स्थिर ठेवलं तर माती खाली बसायला नाही पाहिजे. ती माती सर्व ठिकाणी पाण्यामध्ये असायला पाहिजे. पण 1-2-3 तास पात्र शांत ठेवतो तर पाणी काय माती खाली बसली गेली आणि पाणी त्या ठिकाणी काय झालं? शुद्ध. मग माती खाली बसल्यामुळे पाणी शुद्ध झालं का? पाण्याचा गढूळ अवस्थेमध्ये सुद्धा पाण्याचा स्वभाव शुद्ध निर्मल होता. फक्त पाहण्याची दृष्टी आहे. मातीच्या संयोगामध्ये परपदार्थाच्या संयोगामध्ये पाहतो म्हणून त्याला अशुद्ध म्हणण्यात आलं. पण तिथे जलाचा स्वभाव शुद्ध आहे. जर पाण्याचा स्वभाव जर शुद्ध असला नसता तर प्रक्रिया केल्यानंतर सुद्धा पाणी शुद्ध व्हायला नको होतं. मग तसं आता आपल्यापाशी शरीर आहे. अरेंताना शरीर आहे. त्या शरीरामध्ये असताना ते आत्म्याला जाणतात, पाहतात. मग तसं आपल्याला वर्तमानमध्ये शरीर आहे. पण शरीर आहे म्हणून आपल्या स्वतःच्या आत्म्याला जाणण्यासाठी, पाहण्यासाठी शरीर बाधा करत नाही. शरीर तुम्हाला अडथळा आणत नाही. आपणच आपल्या ज्ञानाच्या द्वारे आपल्या कारण परमात्म्याला जाणत नाही. हे काय आहे? आपल्या स्वतःच्या ज्ञान पर्यायाच्या द्वारे आपण स्वतःला अडथळा आणत आहोत. जे या जगातली कोणतीही वस्तू आपल्या आत्म्याला जाणण्यासाठी बाधक नाही आणि साधक पण नाही. आपली ज्ञान पर्याय परद्रव्याला जाणते तेव्हा ती ज्ञान पर्याय बाधक झाली आणि तीच ज्ञान पर्याय आपल्या स्वतःच्या आत्म्याला जाणते तेव्हा ती साधक झाली. की तो आत्मा न साधक आहे ना बाधक आहे. मग त्यांना जाणू शकतो तर आपणही व्यवहाराने आपल्या आत्म्याला जाणू शकतो. टीका जो व्यवहारने की अपेक्षा यद्यपि उत्पादे से सहित है तो भी द्रव्यार्थिक नहीं की अपेक्षा उत्पाद और विनाश से रहित है. महावीर होते, ग्रस्त अवस्थेत होते, मुनी अवस्था धारण केली. मुनी अवस्थेचा उत्पाद झाला, ग्रस्त अवस्थेचा त्याग झाला. पर्यार्थिक ज्ञाने उत्पाद वे आहे आणि द्रव्यार्थिक ज्ञाने जो महावीराचा जीव होता, श्रद्धा, ज्ञान, दर्शन, चारित्रादी अनंत गुणाने युक्त, तोच जीव दीक्षा घेतल्यानंतर तोच जीव आहे, अन्य वेगळा नाही. तो जीव शपक श्रेणीवरती आरूढ होऊन केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली. केवळ ज्ञानाचा उत्पाद झाला. छद्मस्त निशोक्षम ज्ञानाचा वेळ झाला.
पण जीव तो द्रव्यार्थिक ज्ञानी नित्य आहे. म्हणजे उत्पादवे होत असताना सुद्धा द्रव्य नित्य आहे. तोच जीव चौथं शुक्ल ध्यान करून 4 आघाती कर्माचा नाश करून मोक्षाला प्राप्त झाले. मोक्ष अवस्थेचा उत्पाद झाला आणि अरहंत अवस्थेचा नाश झाला. आणि तोच जीव जो अरहंत अवस्थेमध्ये होता तोच जीव त्या ठिकाणी मोक्ष अवस्थेमध्ये आहे. मग मोक्ष अवस्था प्राप्त झाल्यानंतर आता तिथे उत्पादवे होणार का नाही? होणार आहे. कारण द्रव्याचं लक्षणच उत्पादवे ध्रुव आहे. मग तिथे उत्पादवे होणार. पण कसा होणार आहे? शुद्धाचा उत्पाद होणार आणि शुद्धाचाच व्यय होणार आहे. संसार अवस्थेमध्ये अशुद्धाचा व्यय होऊन शुद्धाचा उत्पाद झाला. आता तिथे शुद्धाचाच उत्पाद आणि शुद्धाचाच व्यय होणार आहे. आणि द्रव्य रूपाने तोच त्या ठिकाणी जीव राहणार आहे. म्हणजे साधी अनंत कालापर्यंत शरीर नाही, इंद्रिया नाही, कर्म नाही, तरी द्रव्य आपला उत्पादे स्वभाव कधी सोडत नाही. समजा विवाहाच्या वेळेला आपण एखादी साडी घेतली का शालू घेतला आणि त्याला काही काळ आपण त्याला वापरला आणि पुढे तो शालू वापरला नाही, तसाच कपाटात ठेवला. मग आता तुम्ही त्याला वापरलं नाही म्हणून त्याच्यामध्ये उत्पादने होणं बंद झालं का? जे वस्त्र वापरतो जीर्ण शीर्ण होतात नवीन, त्याच्यामध्येच उत्पादव्यय होतो. आणि जे वापरत नाही त्याच्यामध्ये उत्पादव्यय होत नाही असं आहे का? मग तिथे ठेवलं, विचारलं कोणी, किती वर्ष झाले घेऊन? 40 वर्ष. मग तिथे प्रत्येक समयाला उत्पादव्यय चालू आहे. समजा कोणी 5-50 वर्ष काढलं नाही आणि उचलायला गेले, भूर करून काढलं, तुकडे कापड हातात आले, मग तिथे जीर्ण झालं का नाही? तुम्ही वापरा किंवा न वापरा, ती वस्तू तिथे राहून उत्पादे रूप परिणमन करतच आहे. मग तसं त्या ठिकाणी द्रव्यार्थाने रहित आहे. तथा वितराग निर्विकल्प सदा आनंद एक समाधि द्वारा तद्भव मोक्ष के साधक जिनवर देव ने देह में भी देख लिया है. मग असे वितराग निर्विकल्प सदा आनंद एक स्वभाव आत्म्याचा आहे. अशा आत्म्याला ध्यानाच्या काळामध्ये स्वतःच्या केवळ ज्ञानामध्ये तद्भव मोक्षी गावे जे जे अरहंत होतात ते त्याच भवामध्ये मोक्षाला जातात. एका भवामध्ये तुम्हाला 5 परमेष्ठीची 5 पदं एका भवामध्ये प्राप्त झाल्यानंतर मोक्ष होतो. एका भवामध्ये 5 पद साधू, उपाध्याय, आचार्य, अरहंत आणि सिद्ध, एका अपेक्षेने 5 जीव वेगळे आहेत. हे 5 स्वतंत्र झाले. पण तुम्हाला सिद्ध अवस्था प्राप्त व्हायची असेल त्याच भवामध्ये तुम्ही दीक्षा घेता. तीर्थंकर जरी दीक्षा घेतली तरी त्यांना साधूच म्हणणार. भले तीर्थंकर प्रकृतीचं कार्य वेगळं आहे, साधू आहे. केवळ ज्ञान झालं, दीक्षा घेतल्या त्यांना तीर्थंकराला 4थं मन पर्याय ज्ञान प्रगट होतं. आणि किती ज्ञानाचा क्षोभक्षम होतो? 12 तीर्थंकरांना दीक्षा घेतल्या अंतर्मुहूर्तामध्ये 12 पूर्ण ज्ञान होतं. गृहस्थ अवस्थेत तर असतंच पूर्वी तीर्थंकरांना. मग 12 पाठी झाले.
मग आचार्याने उपाध्याची व्याख्या काय केली? आचार्य व्यवहाराने दीक्षा शिक्षा आदी देतात आणि द्वादशांगाचं स्वयं अध्ययन करतात ते आचार्य. जे द्वादशांगाचं स्वयं अध्ययन करतात, द्वादशांग इतराला शिकवतात ते उपाध्याय. मग तीर्थंकरापाशी ते आपोआप पद झालं की नाही, आचार्याने उपाध्याय. भले ते कुणाला दीक्षा देत नाही, कुणाला शिकवत नाही, पण आचार्य उपाध्यायामध्ये जे द्वादशांगाचं ज्ञान आहे ते त्यांच्यापाशी आहे. मग साधू पण झाले, आचार्य पण झाले आणि उपाध्याय 3 पद त्यांना एका वेळेला प्राप्त झाले. आणि केवळ ज्ञान झाल्यानंतर अरहंत झाले. मग जेव्हा अरहंत होतात त्यावेळेला आचार्य उपाध्याय साधू नसतात, सिद्ध नसतात. मग तेच अरहंत तीर्थंकर मोक्षाला जातात, त्यावेळेला सिद्ध झाले. जी एकाच भवामध्ये 5 पद मोक्ष प्राप्त करणाऱ्या जीवाला प्राप्त होतात. मग असे ते अरहंत भगवान ते सुद्धा देहामध्ये असणाऱ्या जीवाला पाहतात, जाणतात. उसी को तुम परमात्मा जानो, अर्थात वितराग परम समाधि के बल से अनुभव करो. मग ते तीर्थंकर भगवान आपल्या देहामध्ये असणाऱ्या आपल्या आत्म्याला जाणतात. तर ते त्या ठिकाणी कसे सुखी आहे. मग त्यांनी जसं आपल्या स्वतःच्या आत्म्याला परमात्म्याला जाणून ध्यान करून ते सुखी झाले, मग तसं तुझ्या स्वतःच्या आचरणामध्ये तुझा परमात्मा आहे आणि अशा परमात्म्याच्या आत्म्याचं तू ध्यान कर. तर जेव्हा अनुभव करतील तेव्हा पर्यायामध्ये निमाणी वितरागता असणार आहे आणि त्या ठिकाणी विषम भाव नाही. जे आपल्याला सुद्धा आचार्य सांगतात, तुमच्या देहामध्ये सुद्धा तुमचा परमात्मा आत्ता वर्तमानमध्ये विद्यमान आहे, त्याला सुद्धा तुम्ही जाणू शकता, अनुभव करू शकता, हे सांगितलं. जो परमात्मा कृष्ण नील कापोत लेशारू विभाव परिणामों से रहित शुद्ध आत्मा की प्राप्ति रूप ध्यान द्वारा जिन वरों ने देह में देखा है वही साक्षात उपादेय है. मग जो परमात्मा आहे त्या परमात्म्यामध्ये कृष्ण नील आणि कापोत हे काय आहे? परिणाम आहे. लेश्या 2 प्रकारे लेश्या सांगितल्या, एक द्रव्यलेश्या आणि एक भावलेश्या. शरीराचा जो रंग आहे त्याला म्हणलं द्रव्यलेश्या आणि जे परिणाम आहे त्याला म्हणलं भावलेश्या. मग ते तीर्थंकर परमात्मा सुद्धा आपल्या स्वतःच्या आत्म्याला जाणत असताना, ध्यान करत असताना, विचार करत असताना त्यांना हे भावलेशा म्हणजे विभाव परिणाम त्यांना दिसले नाहीत, स्वभावात नाही. म्हणून अशा त्या शुद्ध आत्म्याचं त्यांनी काय केले? प्राप्ती करून ध्यान केलेलं आहे. त्याचप्रमाणे तुला सुद्धा तुझ्या स्वतःच्या देहामध्ये असणारा तुझा जो आत्मा आहे, कारण परमात्मा आहे, तो तुला ध्यान करण्यासाठी, सम्यक दर्शनाच्या प्राप्तीसाठी, पर्यायामध्ये सम्यक अतींद्रिय आनंदाच्या उत्पत्तीसाठी आपला आत्मा ध्यानासाठी उपयोगी आहे, अन्य कोणी नाही. हे आचरणे आपल्याला प्राथमिक भूमिकेत पंचपरमेष्ठीचं ध्यान करा, अवलंबन करा. पण ते पंचपरमेष्ठीसुद्धा पूज्य का झाले? त्यांनीही आपल्या कारण परमात्म्याचं ध्यान केल्यामुळे पूज्यता आली. तसं तुलाही पर्यायामध्ये पूज्यता सम्यक अतींद्रिय आनंद पाहिजे, तर स्वतःच्या ज्ञान आनंद स्वरूप आत्म्याचं ध्यान कर. तर तोही पर्यायामध्ये मोक्ष मार्गस्थ होऊन
एक दिवस निर्वाणाला स्वयं प्राप्त होऊ शकतो. हो. एक नित्य निर्मल विशुद्ध ज्ञान आनंद स्वरूप निज शुद्धात्मा द्रव्य आहे. ज्ञानावरणादी 8 द्रव्य कर्माने रहित आहे. नो कर्माणे शरीरादी नो कर्माणे रहित आहे. नो कर्माचे नो कर्म उपचरित तद्भूत धारणेने कुटुंब परिवार धनधान्य संपत्ती या नो कर्माच्या नो कर्माने रहित 3 प्रकारच्या विभावाने रहित द्रव्यकर्म भावकर्म नो कर्म या विभावाने रहित अनादि अनिधन एक शुद्ध चैतन्य मात्र न्यायक स्वभाव स्वरूप निज शुद्धात्मा द्रव्य आहे. स्वाधीन स्वतंत्र आहे. निराग स्वरूप आहे. ज्ञाता मात्र अभेद एकाकार शुद्ध स्वरूप आहे. शांति शांति शांति. विचार्च नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहे तवतामूलं नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहे तवतामूलं नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहे तवतामूलं. ओम विसर्जन. जावाणी ते ज्ञान ते तुझे लोकालो तो वाणी मस्तक नमो सदा दे पहुदो देव गजो अरहंत नित गुरुसेव निर्गन दया धर्म पालो सदा यही मुक्ति का कन. सिद्धांत शास्त्र की जय. जिनवाणी माता की जय. सोई सो भगवान की जय. अनंत अनंत सिद्ध परमेश्वरी भगवान की जय. आचार्य श्री योगींद्र देव श्री परमात्मा प्रकाश ग्रंथ की जय. आचार्य श्री शांति सागर महाराज परम पूज्य मुनि श्री वीर सागर महाराज की जय. 3 कम 9 करोड़ मुनिराज की जय. आदिनाथ भगवान की जय.
शुद्धात्म तत्व की जय।